असावा त्याच्याची तू काय कर तसा वेश धर आणि मी जी माहिती सांगतो त्याचप्रमाणे तू तिथं वाचायचं सांगायचं ऐकायचं. रावण या ठिकाणी काळनिमीला सांगू लागला तपस वेश धवनी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोंगवाव या कपिनंदन मायापन करावी. अरे काळनिमी तू हनुमंताच्या आधी त्या पर्वतावर जा नवनवता तुझं सैन्य घेऊन जा आणि मायावी रूपानं त्या ठिकाणी असा सुंदर असा आश्रम त्या ठिकाणी तू तयार कर. आश्रम तयार कर. एका वैराग्यवान संन्यासाचं तू धारण कर. जसा का एखादा ऋषी मुनी असावा असा तू त्या ठिकाणी वेश धर आणि पुढे सर्व हकीकत करायची रावण सांगू लागला. सुपीक व फळे सुशील जल सुंदर वृक्ष सुपीर हिमळ आपण धरावी सुशील गुळांगुळ. अरे महाकाळने मी ऐक बाबा की असा सुंदर असा काय करायचंय त्या ठिकाणी की एक आश्रम तयार करायचंय. त्या आश्रमाच्या कडेला अशी सुंदर वृक्षांची झाडं आली पाहिजेत. नवा तर तिथं त्या ठिकाणी फळांचंही तुला काय करावं लागल या फळांही तुला निर्माण करावं लागतील. असं सरोवर तयार कर ज्या सरोवरामध्ये या हनुमंताचं मन रमावलं लागल. असं त्या ठिकाणी तू जाऊन पुढं तयार कर. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेसी वर्णावर गुणंदन तेने त्यासी सुख गहन कपिनंदन विभूती. अरे ऐक बाबा काळनिमी की जर का तू पुढे गेला तर तू निष्ठा कशावर दाव की निष्ठा ब्रह्मपदावर दाव आणि दुसरं तिसरं काही नाही बोलायचं. नाहीतर कुठल्याही भाकड कथा सांगत बसशील बाबा या हनुमंताला की बाबा फक्त रामाच्याच गोष्टी सांगायच्या आणि तो रामाचाच ऐकतोय आणि रामकथा सांगायची. दुसरं इकडचं तिकडचं काय सांगू नको असा हा रावण काळनिमीला सांगू लागला. अतिथे करवे हनुमंता सुरस सांगावी राम कथा जेणे गुंते पडे कपिनाथ तेथे सर्वता. अरे बाबा जसा एखाद्या हत्तीचा आपण आदर सत्कार पाहुणचार करतो त्या प्रकारे हनुमंतरायाचा पाहुणचार करायचा आणि तिथं जाऊन काय तर अशी गोड रामकथा सांगायची. इकडचं तिकडचं काही सांगायचं नाही आणि त्याचं कशा पद्धतीनं त्या प्रभू हनुमंतरायाचं कसं मन गुंतन याची तू तयारी कर. मचंद्र भगवान की जय. सरस्वते नमः रामचंद्राय नमः. औषधी समेत सविस्तर जळे समर्प सरोवर सुंदर कमळी मनोहर तेथे कपिंद्र गोया. ओम नवजी गजानना एकदंता त्रिनयना कृपा दृष्टी भक्तजना अवलोकी तुझं नमो वेदमाते श्री शारदा ब्रह्मसुते अंतरी वशे कृपा मूर्ते स्फूर्ती रूपे वंदोनी सद्गुरु चरण करुणी रघुनाथ स्मरण पुढे कथा निरूपण सावधान परे असो. राजा रावण काळनिमीची विनंती करू लागलेला आहे आणि म्हणतो आहे की हे काळनिमी तू काय करावं. ज्या वाटेवर हनुमंतराया जाणार आहेत ना तिथं सुंदर अशा प्रकारचं रमणीय वातावरण करावं. अगदी फळगच्च फळानं भरलेली असणारी झाडं सुंदर वेली सुंदर तलाव आणि त्या तलावामध्ये अगदी कमळ असावीत आणि त्याच्यावर भुंगे रुणझुण करत असावेत. सर्व प्रकारे आश्रय शक्ती जेणे मरण पाले मारुती तेथे युक्ती साधावी. अगदी लवकरात लवकर तू या ठिकाणाहून जावा आणि अगदी हनुमंतरायाला तिथं वाटेमध्ये अडवावं गुंतवावं आणि लवकर त्याला मारण्याचं कार्य असणाऱ्या कारणाने तू करावं. मी तर तुझा सांगो कपट गती तू केवळ कपट मूर्ती
ते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारवया. आता तसं पाहायला गेलं तर आपली राक्षसाची जात म्हणजे कशी आहे? कपटानं परिपूर्ण अशा प्रकारचे आहे. मग मला जसं कपट येतं तसं काय मी तुला सांगायची गरज नाही. म्हणून तू ही अगदी अशा प्रकारे आपलं कौशल्य वापरून तू कपट युक्ती कर आणि हनुमंताला गुंताव. मरणा पावल्या हनुमंत सौमित्र मरला त्वरित मरण पावेला रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे तर जर समजा म्हणजे हनुमंतराय मृत्यू पावला तर रामचंद्र मरते लक्ष्मण तर मरणारच आहे. अशा प्रकारे असणारा एका पाठोपाठ एक लिंक लागली जाईल. मरणा पावल्या रघुनंदना कैसे वाचला विभीषण सुग्रीवही तांडील प्राण अदक्षण न लागता. कारण मी एवढं महत्वाचं आहे हनुमंताला अडवून हनुमंताला मारणं की हनुमंताला मारल्यानंतर प्रभू रामचंद्र राहणार नाहीत आणि मग विभीषण असणारा तोही वाचणार नाही. अशा प्रकारचा असणारा आपले शत्रू असणारे आपोआप नाहीसे होतील. नळा निळा जांबुवंत दुःखती मरतला समर्थ एवढा साधन कार्यात तरी हनुमंत मारला. हनुमंतानंतर राम लक्ष्मण गेले विभीषण गेल्यानंतर नाळ जांबुवंत मोठमोठे असे निधड्या छातीचे वानराचे वीर असणारे मृत्युमुखी पडतील आणि आपले शत्रू असणारे एकाला मारल्याबरोबर सगळ्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून धरले दोन्ही चरण देणार राजधान चिंता सागरी म्हणून तापून तारू आपण सोय व्हावे. अगदी राजा रावण असणारे म्हणू लागले याच्यासाठी काय करावं? तू तातडीनं असणारे कार्य करावं. आता मात्र तू चिंता सोडून दे आणि एकंदरीत असणारा म्हणले मी तर काळजीमध्ये गुंतलेला बुडालेलो आहे तर मला ह्या समुद्रातून चिंतेच्या समुद्रातून बाजूला काढ आणि एवढं यश मला संपादन करून दे असं राजा रावण म्हणतो. मग अग्रानी बाकी बहुता पडे चरणावरी मागुता मत होतेसी प्राणांत त्वता जीवनदाता तोरी. अहो ज्याचं एवढं 14 चौकड्याचं राज्य आहे असा असणारा बलशाली रावण आहे. कुठल्याच गोष्टीची उणीव नाही होत. म्हणजे 33 कोटी देव ज्याच्या बंदिवासामध्ये आहेत असा राजा रावण आज एका क्षुल्लक कामासाठी साध्या कामासाठी म्हणले अगदी त्या काळनेमीची विनवणी करू लागला नव्हे पायावर लोळण घेऊ लागला. ऐसे ऐकताची उत्तर तसकलाय राक्षसाविधा हृदय कोचिला दुर्धर कपट प्रकार बरा नव्हे. आता राजा रावणाची ही विनंती ऐकली गेली हे कार्य ऐकले गेलं त्यावेळेस असणारा काळनेमी अगदी लटकन दचकला गेला. त्याच्या काळजाचं पाणी झालं आणि विचार करू लागला हे कपट आपण राम भक्ताला करायला जायचे ना. हा कपटाचा प्रकार काही योग्य नाही. या ठिकाणी परमार्थ परमतेय आदरणीय आमचे ढक्कीपुरीचे अनिल काका हिवरे यांचं प्रथमतः गावची ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्यांनी या ठिकाणी ढक्कीपुरी ग्रामामधून त्यांच्या गावातील थोडा महाप्रसाद शिल्लक राहिलेला होता. ते म्हणजे इथे लक्ष्मण शक्ती चालू आहे त्यांच्यामुळे ते स्वतः स्वगाडीने घेऊन या ठिकाणी महाप्रसाद घेऊन आलेले आहेत. गावचीकरांच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व रामभक्तांना विनंती आहे आपण महाप्रसाद घेण्यासाठी प्रांगणामध्ये बसून घ्यायचं आहे. कपट करिता हिरण्या कायाशी भोजन करून घ्या सर्व. नाही ज्यांना नाही त्यांना बी भोजन करून घ्या. कपट करिता कपयाची भूखंड विखंड केला वपू ते आपण कोणी प्रतापू रुद्र रूप जिंकावया. काय मी विचार करत आहे हिरण्य कश्यपून कपट केला आपला पुत्र असणारा प्रल्हाद आणि त्याला कपट केल्यामुळं त्याला म्हणले भगवंताचं नामस्मरण करून दिला नाही आणि एकंदरीत त्याच्यावर अन्याय केला. त्यावेळी अगदी त्याचं पोट असणारा नरसिंहानं म्हणजे भगवंतानं नरसिंहाचं रूप घेऊन पोट फाडून त्याची विल्हेवाट लागली. कपट साधले अमरेंद्र बगी व्यापिले शरीरे कपट साधले चंद्र शेरोग दूर व्यापिला. देवाच्या राजाने इंद्रानं कपट कारस्थान केला गेला. अहिल्या
सुंदरतेचा अभिलाष केला आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगाला हजारो असणारी भग पडली गेली आणि चंद्राने गुरुपत्नीचा अभिलाष केलेला असल्यामुळं त्याला अगदी म्हणजे क्षीण रोग लागला, म्हणजे तो अगदी क्षीण होत गेला. खाऊना जेवणा घर गेले आयतीची मांडीला सहसाजुने काढून तपाद छेदने शेती प्राणले निमाला. अहो सहस्र अर्जुनानं म्हणले खाल्लं पिल्लं अगदी सगळं असणारं केलं, एवढं कार्य करून म्हणले ज्याचं खाल्लं त्यालाच म्हणले अगदी म्हणले त्याच्याशी म्हणले अगदी उलटून त्याच्यावर म्हणले प्रहार केला आणि त्याचा फळ असणारं त्याला भोगावं लागलं. येणे रावणे तान तांडोनिया राजचिन्ह बिक मागो गेला आपण शिंदे पुराण्य देवी माते. परद्रव्य आणि परनारीचा अभिलाषी हे थोडी राहस सर्व भाग्या. एवढा मोठा 14 चौकड्याचा राजा, एवढा ऐश्वर्य होता, परंतु राजाला दुर्बुद्धी सुचली गेली आणि हातामध्ये अगदी नरकपाळ घेऊन म्हणजे आपलं हे भिक्षा पात्र घेऊन हे माई भिक्षा वाढ म्हणून पंचवटीच्या ठिकाणी गेला. माता म्हणे तियशी बोगू पाये तियशी कपटे मिळविले दुळीची तू पुत्र दैन्याची मारविले. हे माते मला भिक्षा वाढा असं म्हणून सीतेजवळ भीक मागितली गेली. अशा प्रकारचं कपट राजा रावणाने केला आणि सगळ्या म्हणले अगदी नगरीवर अवकाळ्या आणले आणि सगळं विघ्न असणार म्हणले त्यांना नेलाय. पुढील वाचनाची सेवा कल्पना अर्जुन गवारे हे करतील. इतरांची गती आहे कायची कपटे नाडिले देवाची ईश्वर तो तांडोनी मानती तुझे बेकेची लागला. आता राजा रावणानं असं बोलल्यावर हा विचार करतोय काय नेहमी की अगदी कपट मात्र कुणालाही अगदी साध्य होत नाही, त्याचा परिणाम प्रत्येकाला भोगावा लागतो. प्रत्यक्ष देवाच्या राजाला सुद्धा अगदी ते कपटाचं फळ भोगावं लागलं. कपट करणं बरं नाही असं तो मनाशी विचार करू लागला. आपण होऊनी आहे रंग पळसी मागे लागला बिका त्याने द्वारपाल केला देख पुराणे असंख्य बोलती. अगदी आपण म्हणले हात भीक मागायला गेला आणि खरोखर एवढा ऐश्वर्य असूनही भिकारी झाला गेला राजा रावण आणि म्हणले बळीच्या दारामध्ये अगदी भीक मागावी लागलेली आहे. पुढील वाचनाची सेवा सौभाग्यवती राजश्री रामा रोडगे हे करतील. तुझे तेच राहतील. ओम श्री गणेशाय नमः. या लागी कपटाची वार्ता भली नव्हे का सर्वथा कपट करिता कपिनाथा स्वागताशी करावे. काळ नेहमी असणारा विवेकानं विचार करून बोलू लागलेला आहे. मनाशी म्हणतो आहे प्रत्यक्ष हनुमंताला कपट करणं बरं नव्हे अशा प्रकारचा त्यानं विचार केलेला आहे. श्रीरामाचे निज भक्त त्याशी कोणी कपट करीत ते सोयीची मरण पावता नरक भोगिता अनिवार. जे प्रभू रामचंद्राच्या भक्ताला कपट करतात ना अगदी त्यांना अखंड म्हणजे नरकवास भोगावा लागतो. अशा प्रकारची त्यांची दुर्गती होते असा विचार काढण्याने मांडू लागला. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्याशी कपट करी जोनरा त्यांचे शरीरा वाचन. हनुमंताच्या अंगावरील रोम रोम असणारा म्हणजे राम नामानं पुलकित झालेला आहे. अखंड राम नामाचं स्मरण आहे म्हणजे एकंदरीत असणारा
रामाशिवाय असणारा म्हणले दुसरं काहीच पाहत नाही. म्हणजे गोडपणे जैसा गुळ तैसा देवाची झाला सकळ. आता भजू कोणे परी देव सभाई अभ्यंतरी. माझा रामच सगळ्या चराचर सृष्टीमध्ये दृश्यमान वस्तूमध्ये भरून राहिलेला आहे. अशा प्रकारची त्या हनुमंताची अवस्था आहे आणि त्या हनुमंताला मी कपट करणं योग्य नाही. ऐसे जाणता मी आपण सोये सांगत से रावण. कपिशी जे विघ्न करण ते मजची मरण ओढविले. आता मला तर असं वाटत आहे की हनुमंतरायाला आपण विघ्न करू नये. परंतु आता रावणानं तर मला आज्ञा केलेली आहे. आता त्या म्हणले हनुमंताला म्हणले विघ्न करायचं म्हणलं तर माझ्या मरणाला आमंत्रण दिल्याप्रमाणे आहे. पाया पडोनी रावणे अर्ध राज्य देईन मरणे. मजनी मलिया प्राणे राज्य कोणी भोगावे. आता राजा रावण मला आमिष दाखवतो आहे की जर समजा हनुमंतरायाला तू मारलं तर आज लंकेचं राज्य असणार मी तुझ्या स्वाधीन करीन. पण मीच मेल्यावर मग ते राज्य कोण भोगणार आहे मी शिल्लक नसल्यावर. अशा प्रकारे असणारा कारणे मी विचार करू लागला. आता नवचता रावो येथे तरी रावणीच्या तरी लगाते तया परिसा. हनुमंते होय आम्हा तसे हित काही. पाहता असो हनुमंत असणारा कसा आहे. हनुमंत असणारा रामाचं हित करणार आहे. आता कसंही असो म्हणले जायचं म्हणले ना. आता म्हणले काही का होईना आपलं त्या रामभक्ताबरोबर तिथं जर गेला तर काही का होईना आपला उद्धार तरी होईल. हनुमान साबरा श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत. होता ते चुनी हो हाते घात कृतकृतर्ता मी झालो. राम नामाच्या भजन आनंदामध्ये हनुमंतराय अखंड डुलत आहेत. आणि अशा प्रकारे राममय ज्याची अवस्था झालेल्या अशा राम भक्ताला पण विघ्न करणं योग्य नाही. अशा प्रकारे असणारा विचार त्यावेळी काय नाही मी करू लागलेला आहे. या ठिकाणी आदरणीय अनिल काका हिवरे हे या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त बावचीकरांच्या वतीनं काकांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जय भारत. वारकरी संप्रदायासाठी अतिशय तळमळीचं आणि अतिशय प्रेमाचं व्यक्तिमत्व आहे आदरणीय अनिल काका हिवरे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. ठीक आहे ते दोघे ते वाचा. ऐसे विचारुनी मनी मान देता रावण वचनी. तुझी आज्ञा उल्लंघुनी सामर्थ्य जनी आशेना. सारासार विचार असणारा केला की ह्या दुष्ट राजा रावणाच्या हातून मरण्यापेक्षा हनुमंताच्या हातून आलेलं मरण योग्य आहे. त्याने माझा काहीतरी उद्धार होईल असा विचार केला आणि मग राजा रावणाच्या आज्ञेला होकार दिला. म्हणजे हनुमंताला अडवण्याचं कार्य करण्यास तयारी झाली. ऐसे कोण आहे थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर. वेगे करुनी नमस्कार निश्चर उल्हासाळाला. काय नेमीने विचारामध्ये पलटी घेतली गेली. सारासार विवेक विचार सोडून दिला. विचार केला आणि म्हणले ह्याच्या म्हणण्याप्रमाणे चालाव. अहो राजे साहेब तुमची आज्ञा मोडण्याचं कुणाचं सामर्थ्य आहे. कोणीही अगदी तुमची आज्ञा मोडू शकत नाही. तुम्ही सांगितलेलं कार्य मी आनंदाने करतो. पर्वता पावे जव मारुती तव आपण गेला शीघ्रगती. माया केली अति निर्गुती तेही निश्चिती
आता जोपर्यंत म्हणले हनुमंत असणारा त्या पर्वतापर्यंत पोचणार नाही ना, अगदी त्याच्या अगोदरच म्हणले असणार तिथपर्यंत पोचेल अशा प्रकारचं कार्य मी करतो असं काय नेहमी बोलू लागलेलं आहे. श्री गणेशाय नमः. तिथे जाऊन राक्षस गणा केले आश्रामे निर्माण, फळे जळे संपूर्ण वृक्षपणा आती रमे. अशा ठिकाणी श्री गणेशाला वंदन करून त्याच्या अनुसरण अशा प्रकारचं जिथं चांगलं कार्य तिथं असणारा विजय मिळवायचा तिथं अडचण आहे राहत नाही. असणारं रामाच्या कार्यात सुद्धा राक्षस अडचण आणतात आणि फळफुळ रम्य आश्रमवट वकी साधूच आहे अशी कला मायवी राक्षस करू लागली. त्यावेळेला काय घडलं बोला. उपासे निरंतर गेले उदार कपाटे. तुम्ही अधिकाऱ्याचं रूप धारण केलं जणू काय अग्निहोत्री ब्राह्मण आहे आणि असणार जणू काय हजारिक वर्ष तप करतात असं पाठीला पोट कपट करण्यासाठी राक्षसांनी सोंग ठेवलंय. पण दिसायला अग्निहोत्र ब्राह्मण कुळीतला आहे असं दिसतंय. मग काय घडतंय पुढे हीच ऐकायचंय वाचा. वाढले अश्रू फार आदी विचित्र वाटे. मग असताना खरंच त्या ठिकाणी असताना अडचण करायची आहे. देवाचा भक्त या मार्गावर जाणार आहे. काय कला केली पाहिजे. कसा तू गुंगार, कसा तू इथं थांबेल आणि हे कसा वाया जाईल हे पकड कपटी जात राक्षसाला माहित आहे. वल्कलांवर जर परिधान केलं तपस्वीत जर धारण केलं तरच ही डाव साधता येतोय. हे रूपात नाही जमायचं. पण दिव्य साधूचं रूप नटवून नक्कीच फसवता येतं. ही साधू असणार ह्या राक्षसाचं लक्ष नाही पण खरं कुठं झाकत नाही हेच बघायचंय वाचा. बुडाले केश वान प्रादे रूप देत झपकते कागरे. ताबडतोब या ठिकाणी असणारं खरंच काय साधूचं रूप धारण केलंय. खरंच असणारं पाठीला पोट चिटकवल्या गेलेलंय. नेत्र झाकले गेलेले आहे आणि वाटतंय पुण्य करण्यासाठी देव भेटण्यासाठी आणि आपण जन्माला याचा उद्धार होण्यासाठी तप आहे हे खरं वाटावा. पण हे कपट करण्यासाठी सोंग खरं नाही पण दावल्याशिवाय मार्ग नाही असं ती काळनिमी साधूच्या रूपात नटून त्या ठिकाणी धावू लागलेला आहे म्हणतात. जैसे खेचरे मुद्रा लावली तैसे सैले देत आहे. मग असणाऱ्या ताबडतोब या ठिकाणी काळनिमी साधूला त्या ठिकाणी मांडी घातलेली आहे. हातामध्ये जपाची माळ घेतलेली आहे. कवाच घेतली नाही पण अडचण आली म्हणून घ्यायची वेळ आली. आणि असणाऱ्या मनी मुद्रित रामकृष्ण रामकृष्ण आणि असणारी खेचरी जणू काय मुद्रा लावली तसा हा काळनिमी साधू हनुमंत औषधी आणायला जाणार आहे आणि नक्कीच घेऊन येणार आहे आणि तो लक्ष्मणाला उठवणारच आहे. हे ठरलेलं गणित आहे पण हे कार्य सिद्धी होत नाही. मग ही अडचण करण्यासाठी हा काळनिमी कपटातला कपटी नावाचा राक्षस त्या लंकेतून पाठवला गेलेला आहे. पाया गुन्हे कपेचे. मग असताना ताबडतोब या ठिकाणी काय घडलंय. ही आवाज ही भक्ती मार्गातून दैवाना आवाज रोडगे महाराज यांना काय आवड निर्माण झाली. आवडीने भावे हरिनाम घेशी पुरी चिंता तयाशी सर्व आहे. देव सर्व करता गर्वित आहे. तुम्ही आम्ही म्हणाले पाण्यावरचा बुरबुडा त्याला बघ तुम्ही आम्हालाच आहे पण कुठल्या लाटेत जिरल काय सांगता येत नाही. पण हे काळनिमीचं सोग आहे. ही खेचरी मुद्रा लावून बसलेलं आहे आणि खडाळून सांगावून आमच्या आम्हाला 101 रुपयाचं दान केलं त्यांना भगवान परमात्मा उदंड हाताने देऊ. आणि असताना सांगितलं आता कसा फसवतोय आणि काय करतो. बगला रडत राहतो दिसायला साधू सारखा पण राक्षम्र पण किडूक कसं येईल आणि कवाचूचे घरून मारून गेली ती पद्याच लागून देत नाही. तशी ही जात काळनिमी
वर्ष तप केलं, एकच होती पण रामाची सेवा करावं त्यांनी काही करू नये अशा भक्ताला अडवून आले. आणि बघा नाही वाटत्याची काय घडतंय तुझं बघा आता काळजी मी पुढे बघा या ठिकाणी कोणाची वृत्ती दिसायला त्या ठिकाणी खरंच सर्व दिसतोय, खरंच सुंदर ठेवलंय, पण त्याच्या मनाचा विचार त्याचं लक्ष जर म्हणलं तर बगड्याच्या नजरेसारखं बगड्याच्या वृत्तीसारखी त्याची कॅपॅसिटी आहे. असं का निमित्त साधू रूपाचं सोंग कवी कर्त्यांनी वर्णन केलं. मग पुढे काय घडलं बरं कपट मेरे कपियाग म्हणे पातासे सांगितलं गेलं म्हणू लागले पाण्यामध्ये एखादा चिमुकला मासा आहे, त्याच्यामध्ये असणारा वेगळा त्यांनी फिरत फिरत यावा आणि त्याला सुभाष नाही आणि तेवढ्यात घाटकीनं तुझी खाली आला बरोबर मारणार आणि ती गिळूनच टाकणार. तसं गिळण्याच्या कॅपॅसिटी हा कांडिमी नावाचा साधू रूपात राक्षसाने केलेले. हनुमान आला बगड्याने जसा मासा गिळला तसं त्याचं करतो असं कांडिमी मनामध्ये ठरवतोय. आणि त्यावेळेला काय घडतंय पुढे ऐका. दैव दक्षिण दिशाच्या भागे जैसे मसोवती आगे हे नक्षत्राच्या पुंज स्वर्गे दिशी वेगे धावता. सांगितलं गेलं दक्षिण नावाचा भाग आहे. त्या दक्षिण दिशेच्या भागाने काय दिसलं गेलं, कसा परिसर त्या ठिकाणी दिसतोय, जणू काय एखादा अग्नीचा गोळा आहे, जणू काय एखादा सकाळच्या पारी उगवणारा सूर्य आहे. त्या तत्वाची असणार त्या दक्षिण दिशेला दिसू लागलेला आहे की बळ सूर्य उदयाला तसा येतासे दादुला नातारी शेष बली मुला नाटीला मनी सांगितलं गेलं सकाळच्या पर्यंत उगवणारा सूर्य अत्यंत कोमल तेज, अत्यंत लाल बिंब, तेच स्वप्न किंवा एखाद्या रात्रीचा समय असावा. शेष नारायण असणारा तो सर्प कुळातला आहे, त्याच्या डोक्यावर फुगे आहे आणि तो चरायला निघाल्यानंतर ते तेजस्वी उजाड देतो. ते जसं शोभायमान दिसतं तसं आमच्या हनुमान बाप्पाचं उठालंय, दक्षिण दिशेवर निघालेलं आहे, जायचंय दुर्नागरिक. मग त्या टायमाला सूर्य उगवल्याप्रमाणे दिसू लागलं. ऐसे उठान कपिनाता आले पर्वताचे माता धीर सर्वतन डरावे. ताबडतोब असणाऱ्या हनुमंताच्या उड्डाणाची गती अगम्य आणि असणारी निमेषाची गती घेऊन अत्यंत वेगानं आकाश मार्गाने येतोय. जर पाहिलं गेलं तर धीरच आपल्या जीवाचा धरत नाही. आता कसं तुम्ही वाघाला कुकर झाला त्याच्या पुढे आपला धीर चलत नाही, तसं आमच्या हनुमान बाप्पाचं कार्य आहे. आणि निघालेला दुर्नागरिक आकाश मार्गाने उड्डाणं काय घडलं पुढे पडीला चापडे हात वळीले वेगळे पडली मनाची मूर्खंडे नेवक बावळली द्याले. ताबडतोब या ठिकाणी जेवढीला असणारा मटाचं मी विंडो करील, मी त्याला असणारा माझ्या प्रमाण घेईल, निश्चित त्याची वाट आडवील. ही अपेक्षा काय मग साधू रूपाची आहे. आणि मग असणारा ज्यावेळेला उडाण, ज्यावेळेला दिव्यमान शरीर पाहिलं गेलं, एखादं शरीर आपलं तुमचं आमचं अचानक जर चक्कर आली, हातपाय वाकडं होतात, काही सुचत नाही, तशी नाहक भ्रमंती ह्या काय निमित्त साधूलारी म्हणतात. मग सावध होऊन पाये विचारूनी आपल्याच्या दे मने मज झालं काय आठव नाही काय. ताबडतोब म्हणू लागलेला ज्याची त्यालाच कार्य घडावं, काही विषय थंडताप्यावर दुखण्याने घडमडावा. आणि मग असणारा काहीच कळत नाही. पुन्हा बरं वाटलं की मग विचार येतो, आणि मग तो कधीच नाही कवाच नाही, पण मला चक्कर आली, काही सुधारण्याची अवस्था माझी झाली, पण मला ही आज चक्कर
कधीच नाही, पण आज खरी आहे असे विचार करून आम्ही केलं. चला श्री गणेशाय नमः, श्री गुरु चंद्राय नमः, श्री सरस्वती नमः, श्री माता पिताय नमः. ज्ञान कार्य साधारे तेथे की मुक्त व्हावे. कपी असते ते विसरणी निज कार्याचे मूर्त्यात चित्ते परिवासे. कथारंभी गणेशाला वंदन करून श्री संत भीमसिंग बाबा भगवान गडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान असणारे या ठिकाणी कहाणी मी बसलेला आहे. हनुमंत त्या ठिकाणी आलेला आहे, एकमेकाला पाहिलेला आहे. दोघांच्याही मनात एकच विचार होता की आपल्या गुरुचं कार्य करायचं. मनाच्या ठिकाणी विचार करत आहेत आपण काय करायचं आता. मी रावणाने सांगितलेलं कार्य करू काय ह्या वानराच्या हातून मरू. तुम्ही मरायला आलंय नाही का. मरू याचा अर्थ मी मुक्त होऊ का. याप्रमाणे काय करावं दोन्ही पैकी हे मला सुधराना. अशा प्रकारे कानिमीच्या मनात त्या ठिकाणी विचार चालू झालेला आहे. ऐसे विचारणी म्हणजे कपिने देखील गुरुने मग दावणी तेथे आला. ज्यावेळेस मनाची अवस्था चलबिचल होती ना, हे करावं का ते करावं, त्यावेळेस माणूस काहीच करत नाही, शांत बसतो. त्याला कुठलंच सुधरत नाही, त्याची अवस्था स्थिर होती, कुठला विचार सुचत नाही ना काय करावं हे दिसत नाही. अशा प्रकारे कानिमीला झालो आणि मनाच्या ठिकाणी विचार केला. कुठलंच काय करायचं ना, जरा शांत व्हाव विचार करू लागला. स्तब्ध म्हणजे गप्प बसला गेला. गुरुनी देखील तापत हर्षित कपिते मानस गळा सर्वांनी उल्हास ऋषीन मनास तेथे आला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी त्यांच्या मुखातून निघणारे हे शब्द आहे. दुरोणी देखील तापस. आता गप्प कोण बसलं होतं. विचार कुणाचा स्थिर झाला होता. काळनिमीचा. पण हनुमंताने ज्यावेळेस टेकड्यावर बघितलं पर्वताच्या लांबून, त्यावेळेस कुणीतरी एक महान साधू आहे, तपश्चर्याच्या ठिकाणी तो स्थिर आहे, एकाग्रपणे केलेला आहे. एवढ्या रात्रीच्या वेळेस ध्यानस्थ बसलेला साधू पाहिल्यानंतर हनुमंत काय मनात विचार करतोय. हनुमान राम राम रूपाच्या देखे आता काय मी तिथे बघायला गेलो नव्हतो. नातांचे शब्द आहेत. थोडासा आपण हे विचार करू. आपण रामायण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मग आपला विचार काय हो. रामायण एक रामायणाचं ना. आता तरी सकाळच्याला बघू काय असेल ते. आता तरी रामायण एक रामायण. मग कुणाच्या विचारात असेल ते हे चांगला सूचक आहे, ते जरा थोडासा आरडतोय, ती थोडासा लांबण लावतोय, असेल विचार, तो भाग वेगळा. पण एकच ध्येय आपलं आहे ते फक्त रामायण ऐकणं. बरोबर आहे ना. मग आपण जर एक क्षणासाठी रामायणाचा विचार करतो तर अख्खं उभं आयुष्य ज्यानं रामभक्तीत घालवलं गेलो, ज्यानं काया वाचा मने रामाला शरण गेला आणि त्या रामाच्या कार्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एवढ्या लांबचा प्रवास, मला काही गणित येत नाही, मग होऊन गेलं ते गणित कुणीतरी सांगितलं असेल नाही का. एवढ्या लांब येतोय त्यावेळेस पाहिलं, म्हणला इतक्या लांब आलो आपण, आपला देश असणारा सोडला गेला आणि परप्रांतात येऊन सुद्धा कुणीतरी तपस्वी आहे, कुणीतरी साधक आहे, साधू आहे, याप्रमाणे हनुमंत विचार करत आहे. ते जगते तशीची देखते ते उपपत्ती तुलक संपत्ती परिसारे. प्रत्येकाची वृत्ती अनेक विचाराच्या ठिकाणी गुंतलेली आहे.
ज्याची जशी वृत्ती असेल त्याप्रमाणे पुढचा व्यवहार दिसतो. ज्याची जशी जिथपर्यंत नजर पोचते तिथपर्यंत पुढच्या जीवाला तो ओळखतो, नाही का? आता ज्याची बुद्धीच त्या ठिकाणी चालत नाही तो भाग वेगळा, त्याला काय करायचंय? ज्याचा जसा विचार आहे त्या विचाराप्रमाणे समोरचा व्यक्ती दिसतो हे खरंय, पण विचार कुणाचा कसा आहे सांगता येत का? प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा आहे. प्रत्येक विचाराच्या ठिकाणी लीन झालेला आहे. तसं इकडं काळनिमीचा विषय तुम्ही बघितला, काय करावं आणि काय नाही ही त्याला सुचलं नाही म्हणून गप्प बसला. पण ती बाबा टेकाड्यावर विचार करत होता. काय विचार करत होता? कारण त्याची वृत्ती ती होती. उगा म्हणलं का तुकोबाराने शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. भक्ती करायची असेल तर हनुमंताला विचारा. तुकोबाराने विचारलं मज दावाया सुबटा. कारण भक्तीचा वर्म जाणणारा तो हनुमंत होता, त्याच्यामुळे समोर दिसणारा व्यक्ती होता तो भक्तच आहे असं समजत होतं. इकडे राक्षस जरी असला तर साधूचा होता ना. अशा प्रकारे हनुमंत विचार करत आहे. ब्रह्मस्वरूप जगत एखाद्या आश्रमातला सद्गुरू असावा, त्याचप्रमाणे दुसऱ्या आश्रमात असणारा ज्ञानी आहे असं तो समजतो. एखाद्या सद्गुरूच्या जवळ सदशिष्य असावा, तो सुद्धा म्हणतो हा सुद्धा सदशिष्य आहे. ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, भगवंत आपल्याशी केला आणि आपली वृत्ती त्याच्या चरणावर विलीन केल्या गेली, तो प्रत्येकाला तसंच समजतो. कारण त्याची वृत्ती चित्त तुझ्या पायी मुरो, नाही का? त्याचं चित्त तिथं मुरलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीला तो भक्त असा समजतो आणि भगवंताचा वेगळा नाही असं समजतो. अशा प्रकारे हनुमंताची वृत्ती झालेली. नारायण दिला पचती परमदीन जगन्मय कामुका कामिनी जिनोलिया कामप्रदे प्रमणींद्राच्या कलोनी विजयाचा कंदार परमानंद पावदे. या ठिकाणी सांगितलं गेलं, तुम्ही काय बी वाचावं मला समजल तेवढं सांगतो. असणार या ठिकाणी एखादा साधक असतो, साधना करत असताना ह्या 6 शत्रूपासून तो मुक्त असतो. कामाला जिंकतो, क्रोधाला त्या ठिकाणी आपल्याच करून घेतो, म्हणजे त्याला त्या ठिकाणी ठाव देत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या 6 पासून वेगळा होतो. आणि त्याच्या उलट शांती, दया आणि सगळ्यात महत्व परमार्थात जर असेल तर ज्याच्याकडे वैराग्य आहे त्यानंच परमार्थ करावा. वैराग्याविना परमार्थ व्यर्थ आहे असं सांगितलं गेलं. कारण वैराग्यवंत होता. रात्रीचं चाललोय मग मला काय 10-5 रुपये देणार का तुम्ही, अशा प्रकारे विचार नाही केलेला. ज्याच्याकडे शक्तीच नाही, जो वैराग्य विरक्त आहे, जो उदास आहे, असा तो हनुमंत होता. आणि त्याची जशी वृत्ती होती आणि त्याच न्यायानं त्या समोरच्या साधकाला किंवा त्या काळनिमीला साधक म्हणून पाहिलं गेलं. हे केव्हा होतं? कुणीतरी समोर एखादी व्यक्ती असावी. यानंतरची वाचण्याची सेवा वसंत लटके महाराज हे करतील. समोर कुणीही असू द्या, समोरच्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय काय पाहिजे हो? एखादा समोर व्यक्ती पाहिजे, तिथं पाहणारा पाहिजे. आणि पाहणारा असल्यानंतर चालतंय का, दिसतंय का ते, पण त्याला डोळे पाहिजेत. तुम्ही म्हणता आम्ही का आंधळ काय?
आम्हाला काय डोळे नसते, आम्हाला सगळं दिसतो. पण ज्यावेळेस तिन्ही पैकी एक जर नसेल, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, नाही का, पाहणारी वस्तू जर पाहण्यासाठी डोळे जर नसेल तर काय उपयोग आहे का त्याचं? अजिबात नाही, ते दिसतच नाही. आणि ज्याप्रमाणे ज्ञान आहे, ज्ञानदाता आहे, पण ज्ञान घेणारा नाही. कोणाला द्यायचं ज्ञान? ज्ञाता आणि ज्ञान. ज्ञान देणारा सद्गुरू आहे, ज्ञान घेणारा ज्ञान त्याच्याजवळ आहे, पण ज्ञान घेणारा हल्लीच्या काळाचं शिष्य मिळेल असं काय वाटत नाही. तरी पण ज्ञान का त्या ठिकाणी विरहित राहिलं का हो, बाजूला राहिलं का? ज्या ज्ञानासाठी मला सांगा काय गरज होती का? आज मंदिरावर कळस आरोहण होणार आहे उद्या सकाळी, आणि त्यानिमित्त ही चाललेला नामयज्ञ आहे, बरोबर आहे का? आणि कुठंतरी आपल्या गावातील मंदिरावर कळस आरोहण करण्यासाठी गावाच्या भोवताली जे असणारे सर्व जे काही किलबिस आहे ना, ती जावं म्हणून रामकथेचा या ठिकाणी नियोजन आखलं गेलं. आणि त्याच्यात हे असणार, मग मला सांगा, ही ज्ञान देणारा कोणीतरी असं ज्ञान घेणार आहे, आणि ज्ञान घेतलंय आणि सगळ्याला वाटलं. ज्ञान मिळतं, ज्ञान होतं, मिळत नाही. ज्ञान होतं आणि झालेलं ज्ञान वाटावं लागतं, आनंद, बरोबर आहे का? मिळालेल्या ज्ञानाचा जो आनंद आहे ना, तो वाटावा लागतो. आणि ही बावचीकरांनी ती आमच्यावर कृपा केली, नाही का? दिवस मावळ्यावर फोन केला, आलं तड पडत, वाचा की. हे सज्जनाचे लक्षण, लुब्ध जे सांगो त्यांचे चिन्ह सावधान. एवढं काय सांगितलं? तुम्हाला वाटलं असं लय लांब व्हायला लागले, ही सुतार कुठलं तरी धागा काढायला लागले. हे सज्जनाचे लक्षण नीट लक्षात घ्या. काय सांगितलं एवढं मी? हे सज्जनाचे लक्षण आहे. कोणतं? रामकथा ठेवणं. नीट लक्षात घ्या. मी मोठ्यापणा तुमचा बी करीत नाही, माझा बी करून घेत नाही. नाथांनी सांगितलंय ही लक्षण कुणाचं आहे? बरं, ही लक्ष्मण शक्तीचं आयोजन न करता कलश बसत नव्हता का? सगळं होतं. पण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी, यारे लहान थोर भलती येती नारी नर, नाही का? हे सगळ्यांना मिळून या ठिकाणी रामनामाचं श्रवण करायचं. रामनाम प्रत्येकाच्या मुखातून यावं, आणि आमच्या गावाच्या कडे जी काय असणारा दंभ अहंकार ही सर्व निघून जावं. काम क्रोध याच्यासाठी ही तुम्ही, तुमच्यासाठी नाही, हे आमच्यासाठी आम्हाला ज्ञान द्यायला लागलं. वाचा. दरवेळा देखे जापाची, सदा वळके तयाची, अनुमात्र नवलंगे वचनाची, म्हणे सर्वस्वी दास तुझा. इकडे हनुमंत एवढा ताकदवान होता, काय कमी होतो त्याच्याकडं? म्हणून जम मारुतुल्य वेगम जितेंद्रम बुद्धिमताम वरिष्ठम वाता आत्मजम वानरिंदु मुख्यम, एवढी ताकद त्याच्याकडे होती. तरी पण सद्गुरूच्या शब्दाचं उल्लंघन होऊ नये याची जबाबदारी होती. नाहीतर काय कमी होतो त्याच्याकडं? अशा प्रकारे हनुमंताने समोर पाहिलेलं दृश्य आणि त्याच्याविषयी मांडलेला विचार आहे. वाचा. देखे धनवंत व्यवहारे, सौजन्य त्याची अत्यादरे, विरक्त देखून एक सर्वे स्वयदातारी. जन्मल्यापासून आजपर्यंत विरक्त अवस्था होती, जन्मांतरे. जन्मल्यापासून आजपर्यंत विरक्त अवस्था होती, आणि विरक्तीत एकच आस होती, ती भक्तीची होती, नाही का? आणि ती भक्ती कशी करावी? भक्ती करताना आपल्याकडून होणी याची जबाबदारी पालन करणारा हनुमंत होता. आपल्याला रामकार्य करायचं आहे, इकडे तर साधू समोर आहे, आता नेमकं कोणतं करावं? मग काळ निमेला वाटला तर हनुमंताला वाटलं. वाचा. म्हणे भगवंताची कोण सत्ता, सिद्ध ईश्वर दत्त भोगाता, सांडोनी धरली तपासता, बघेता केवढी पा. आता काय झालं? याच्या उलट लगेच आता भक्ताची लक्षणं ही सांगितलं गेली. अभक्ताची लक्षणं काय ती? कुणीतरी म्हणलं असेल, बरं झालं आमचा मोठेपणा केला, आमच्याशिवाय दुसरं कोण नाही येतं आणि आम्हीच केलं, नाही का? अशा प्रकारची अवस्था जे काय निंदक आहेत, खळ आहेत, दुर्जन आहेत,
ती म्हणते "हे, उठ ताई सुट्टा काय चाललाय मला इथं बिबट्या आला निघाला गाडीवर रामायण सांगायला करेल तुझा बिबट्या काटा काढील नाही का म्हणली म्हणणार कारण त्यांना माहित नसतं की ज्याच्या जीवावर ज्याच्या नामावर ज्याच्या ताकदीवर आपण जगतोय ती विसरतात आणि करतोय मीच केलं मी होतो म्हणून झालं अरे कुठला देव कसला धर्म कुठलं काय ही जी काय असणार खळांची अवस्था ही असते म्हणून सांगितलं वै मी तैष्णाचा जोडणारा त्यांचा आईचा विचार आता कामातून जोडणारा सक्षेपाकार सांगेना काय सांगितलं पुढची आता सांगितलं श्री कामजांच्या चित्ती माय बहिणी ते न ओळखती श्री रूप झालीवरती जग देखती श्री रूप त्याच्या पुढे जाऊन सांगितलं गेलं आता कामोत्तराची व्याख्या या ठिकाणी एका ओळख मानल्या गेली विषयांचे जे झाले ना त्यांची अशी अवस्था होती विषयाशिवाय त्यांना दुसरा विषयच आवडत नाही अशी जे काय श्रीलंपट आहेत त्यांना आई बहीण किंवा आणखीन कुठलं नातं याच्यापेक्षा अलिप्त राहतात आणि विषयाच्या अधीन होऊन सर्वस्व विषयात गमावतात असे काय एक व्याख्या आहे म्हणून सांगितले बापा भावाची सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी इतरांची कायची गोष्टी सकळ सृष्टी माझा एखादी मुलगी उभा आहे आणि तिचा पिता समोर आहे आणि ती म्हणते बाबा मी आता नांदायला निघाले आणि मी माझ्या घरी सुखाने आहे एवढं सांगती ह्या आवलादीला वाटतं काहीतरी चाललं काय की वाचा हनुमान साधुरत्न आगाध साधुरत्ने दत्त बोल नेने राक्षसाचे कपट वेद साधुते शुद्ध नमवाला त्याप्रमाणे हनुमंताची वृत्ती नव्हती ह्या विषयाचा वेगळा होता साधुरत्न होता तो हृदयाच्या ठिकाणी कपटाची बाधा विचार सुद्धा नव्हतो मनात आणि जिथं विचार नसेल ती ओळखणार कसा समोरच्याला पाहिले की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अंश रूपाने भगवंताचं वास्तव्य आहे हेच त्याच्या डोक्यात होतं आणि मग त्या ठिकाणी कपट सपट पाठ ही काय तसं नव्हतं त्याच्याकडं त्यानं पाहिला तो साधू पाहिला गेला दिव्याश्रम मनोरमा दे कोणियामा उत्तमा नमन करिता पल्लोगमा तिच प्रेमा हरिरंगे काय झालं सांग का आपला जे हिंदू धर्म ना हिंदू धर्म मोठ्यापणाने सांगतो मी इतका विश्वासू एखादा भोंदू जरी आपल्याकडे आला आणि त्याने जरा थोडंसं बोलला गोड की काय सांगायचं इतकं त्याची शेजारी होती आपल्याकडं मी माझ्या पदरचं सांगतोय मी बघितलेलं रामायणातलं नाही सांगत अहो इतकं त्याला देते ती आणि ज्यावेळेस त्याचं पितळ उघडं पडतं का सगळ्याला माहित आहे तशी हनुमंताची अवस्था झाली हनुमंताने विश्वास टाकला गेला समोर कोण आहे याच्याकडे बघितलं नाही समोर आहे तो जीव आहे आणि तो भगवंताचा सेवक आहे याप्रमाणे हनुमंताने विश्वास टाकला गेला येरू तो कार्याती कुसळा आला दे कुणी गोळांगोळा घातले लोटांगण प्रबळा चरण कमळा वंदना ताबडतोब हनुमंताने हात जोडल्या गेले पाहिल्या गेला समोर आल्या गेला ह्या बाबाने पाहिल्या गेलो आलाय म्हणे आता हनुमंताची वृत्तीच होती त्या वृत्तीच्या ठिकाणी लीन झाला भक्तांशिवाय दुसरं कोण नाही आणि भगवंताचंच वास्तव्य आहे ज्याच्या मुखात नाम आहे तिथं भगवान आहे असं समजलं गेलं लोटांगण घातलं पण अशा अवस्थेत कारण मी काय करतोय बैसो घातले वराचना आणिले चरण चाळण जीवना आद्य पदादी संपादना पूजा विधाना मांडले ताबडतोब आसन टाकल्या गेलं बसायला या 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 कुणीतरी तुम्ही महाराज मोठे दिसता लगेच सत्राच्या हातरली बसवलं त्याच्यावर तांब्या भरून पाणी आणल्या गेला पायावर टाकल्या गेलं आणि तिथं पूजा केली आणि काय म्हणत आहे पुढं नम्र होणी अत्यंत चरण तुरावया दावत आणि फळमुळे समजत कपिशिया तिथे मांडले ज्यावेळेस हनुमंताला त्या रामभक्ताला पाहिल्या गेलो मनाच्या ठिकाणी आणखीन विचार होता दुसरा तरी पण साधूच्या संगती मनोमार्ग गती आकळावर श्रीपती येणे पंथ कोणत्या पंथाने कोणत्या मार्गाने साधू आला
बसायला हातात टाकलं गेलं, पायाची पूजा केली, नमस्कार केला गेला आणि त्यांना भोजनासाठी काही फळं आणले गेली आणि समोर ठेवल्या गेली. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु माता पिताय नमः. स्वामी अंगीकारावे फळमुळ, प्राशन करावे शीतळ जल, मार्गी शिनले ती बहुळ, श्वेत कल्लोळ सर्वांगी. प्रथम नमन करू पांडुरंगा, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, पवित्र ते कुळ पावन तो देश घेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र या नगरीमध्ये कलशरोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्व माझे सूचक वाचक बांधव उपस्थित राहिले गेले. गावकऱ्यांना सहभाग दिला गेला, त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि आगतम स्वागतम सुस्वागतम आपल्याकडे पद्धत आहे महाराज. पाहुणे रावळे आल्यानंतर त्यांची विचारपूस करायची, जेवण करायचे, हे की नाही पा. गावकऱ्यांना काळजी पडली होती, परंतु अचानक जेवण आलं, हे की नाही पा. चांगलं झालं त्या ठिकाणी म्हणून. आणि सांगितलं गेलं ऋषी महाराज तुम्ही बरेच दिवस झाले आले गेले, या ठिकाणी बसावं, मी काही जे बोलतो ते ऐका, माझं त्या ठिकाणी पानफूल तुम्ही घ्या, असं काय नेहमी असणार त्या ठिकाणी. आणि हनुमंताची स्तुती त्या ठिकाणी करू लागलेला आहे. बोला सतोषी जैसा रामदूता, वानर तनु ग्रहिता, कोण कार्य त्वरित, तुम्ही यथायन केले. तर बाबा तुम्ही रामदूत आहेत ना, आणि तुम्ही खरोखर रामभक्त आहेत महाराज. परंतु या ठिकाणी अचानक कसे आले गेले, इथं तुझं आगमन त्या ठिकाणी कसं झालं? कारण काय ज्याचं व्यक्तीला गोड असतं त्या राक्षसाला माहित आहे या मारुती रायाला रामकथा आवडते, म्हणून भगवान रामचंद्राचा इतिहास सांगू लागलेला आहे. बोला म्हणाल तू काय जाणशिया, मज भेटी झाली बहुत ऋषीशी, त्याही सांगितले वार्तेशी, ऐक तुझ बाई सांगेन. बाबाने त्या ठिकाणी ऋषी देव संत यांची माझी गाठभेट झाली गेली. आणि तू थोडं वेळ शांत बसावं, कारण तिथं शांती आहे ना, जिथं शांतता आहे ना तिथं देवाचं भगवंताचं वास्तव्य असतं. म्हणून या काय नेहमी ना या हनुमंताला गोडण्याचा प्रयत्न केला आणि गोड कथा सांगू लागलेला आहे. राम लक्ष्मण बंधू दोघे, वचनेशी नियती वेगे, क्रमुनिया मही सोंगे वन वेगे पयाले. असं त्या ठिकाणी मागील परिहार पुढे नाहीशी न झाली आदर्शन. एक वेळा बाबा म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताला माहित नव्हतं का? सगळं माहिती आहे महाराज हनुमंताला, परंतु त्या काळाने सांगितलं गेला प्रभू रामचंद्राने वीर लक्ष्मण वनाला निघाले गेले आणि ती मागटली कथा हनुमंताला सांगत आहे. बोला त्यांचा पुरुषार्थ ते अद्भुत, परिसतात कपिनाथ, आवडी उठली बहुत अनुचरित परिसावया. शब्दची पैरत्न या ठिकाणी पहा. मग ते सांगितलं गेलं राक्षस आहे वरून, परंतु साधूचा वेळ धारण केलेला आहे. आणि ज्या ती रामकथा याच्या मुखातून निघत आहे, हनुमंताला बरस वाटलं गेला आणि आवडीनं रामकथा ऐकू लागलेला आहे. वैवरी भंगिले हर कोदंडा, रावणाचे काळे तोंडा, झाडीले भार्गवाचे बळबंडा, प्रचंड घेतले. काही समजावं बाबा त्या ठिकाणी म्हणजे हनुमंता त्या ठिकाणी बरोबर रामचंद्राने त्या ठिकाणी त्या ठिकाणी जनकाच्या ठिकाणी आगमन केलं गेलं आणि विवाह
संपन्न केला. त्याच्यानंतर परशुरामाबरोबरही त्या ठिकाणी युद्ध केलं गेलं. हे असं कार्य प्रभू रामचंद्रानं बाबा केलेलं आहे. असं काय नेहमी मारुतीला सांगत आहे. ते समवेत दोघे जण वना निघाले आपण मारून राक्षस दारुण वाळी ही जाण मारीला. पुढे पाळले पितृवाद्य सेविले म्हण आणि आईवडिलांचं वचन मानलं गेलं. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण वनाला निघाले. त्या ठिकाणी त्रिशिरा खर दूषित त्या ठिकाणी राक्षस मारले गेले. बाबा असा पराक्रम रामानं केलेला आहे. राजे सुग्रीवादी झाले वानर सैन्य पैसे केले. हे वानर तनुज देखील म्हणून पुसले उतरा. काही सांगा बाबा आपला सारिखे कधी ती तत्काळ नाही काळ वेळा तयार लागी. वालीला त्या ठिकाणी मारलं गेलं. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला नेलं गेलं. सगळी वानर सेना आपलीशी केली गेली. असं म्हणले रामानं कार्य केले आहे. असं कारण का महत्वाचं आहे का बरं का. ज्याच्या पोटामध्ये एक असतं ज्याच्या ओटामध्ये एक असतं त्याला राक्षस म्हणावं. ओटामध्ये रामकथा आहे परंतु पोटामध्ये कपट कारस्थान आहे. अशी राक्षसाची अवलाद मायावी सोप धारण केलं गेलं. ऐसे कैसे झाले बंधू बरं का. आणि म्हणून आणि असा तो साधू असणारा रामकथा हनुमंताला सांगत आहे. स्वागता सोगा तुझा सर्वात करे मजा जरी कशी अधिकार ओझ जीवीचे गुज तुझ सांगो. त्या ठिकाणी माझ्या जीवीचं गुज आहे. माझं महत्वाचे शब्द आहे बाबा. मी तुला सांगतो जरा लक्ष देऊन ऐक. असं काय मी कथा सांगत आहे. श्रीरामाची निज कथा मुखे ऐकता उल्हास झाला कपीनाथा जे कोणी सादरता वनरी. ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण कशासाठी आलो यासाठी केला होता. टाटाचा शेवटचा दिवस गोड व्हावा. रामकथा ऐकायला आपण त्या ठिकाणी आलो. म्हणून या वानराला आवड होती रामकथेची. आणि आता तपस्या असणार त्या ठिकाणी रामकथा सांगत आहे. आवडीनं हनुमानजी ऐकू लागलेला आहे. बोला श्रीराम असता जनस्थानी रावण कपट रूपे येवणी आश्रम देखोरिया श्रीरामपती चोरे. काही सांगा बाबा. जनस्थानाच्या त्या पंचवटीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाय हे वनवास क्रमण होते. आणि वनवास त्या ठिकाणी क्रमण करत असताना राजा रावण संन्यासी वेशामध्ये आला गेला. सीतेमाईला घेऊन गेला. असं तो काळ नेहमी हनुमंताला सांगत आहे. बोला सीतेच्या धावण्याशिया श्रीराम निघे वेगेसिया मार्गी आडवे होता राक्षसिया श्रीरामे त्याशी मारिले. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र परत आले गेले. माईचा मृग मारला गेला. ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. विषय ज्ञात आहे. म्हणून त्या ठिकाणी सीतेचा शोध घेण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र पुढे आले गेले. आलेल्या संकटाला मुकाबला केला. राक्षसाला मारलं गेलं. असा पराक्रम रामानं केला. असं काय मी हनुमंताला सांगत आहे. बोला वाळीने पिडून सुग्रीवाशिया हारिले स्त्रिया निराजाशी रामे मारणी त्याशिया सुग्रीवाशी स्थापिले. त्या ठिकाणी किष्किंधेचं राज्य त्या ठिकाणी माझ्या आणि सुग्रीव त्या ठिकाणी करत होते. एकाच्या पत्नीचं नाव तारा एकाच्या पत्नीचं नाव रुमा. परंतु या वाणीने त्या ठिकाणी अन्याय केला आणि त्याच्या कैवरास्तव कारण भगवंताचं वाक्य आहे महाराज जो माझ्या नामी मी त्याच्या कामी.
आपण काय आता बिबटेच्या बेण्याने आलो का देवळाकडून नाही बा, आपल्याला रामकथा ऐकायची आहे. आवडीनं भावे आणि नाम घेशी. आणि असं प्रभू रामचंद्राचं वाक्य आहे बाबा. इतका राम दिनाचा दया असं गोड 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 अमृता होणे गोड नाम तुझे देवा. असे रामकथा तो सांगू लागलेला आहे. राजा महावीरा कळवानरांचे भार झाले श्रीरामाचे किंकर उपकार होनिया. तर त्या ठिकाणी महापुरे झाले जाती तेथे लोहाळे वाचले सुग्रीवाने प्रभाव धारण केला. भगवंताचं शरणागती पत्कारलं गेलं. वालीला मोक्ष दिला गेला. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं गेला. अशी गोड कथा अमृतासारखी अमृतुल्य कथा तो काय महाराज असणारा मारुतीला सांगत आहे. बोला पडले अति सख्या समुद्री शिया बांधिल्या देखा न लागता निमिष लंका सम्मुख येथे झाले. त्या ठिकाणी काय झाले गेले सांगड बांधणारे बांधणार नावाची. एका ठिकाणी राम लिहिलं, एका ठिकाणी रा लिहिलं, एका ठिकाणी म लिहिलं गेला आणि सेतू त्या ठिकाणी बांधला गेला. म्हणजे नाम मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष भक्तांची. असं म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं वालीचं ते सुग्रीवाचं आणि रामाचं सौख्य बनलं गेलं. 400 कोस समुद्रावर सेतू बंधन केलं गेलं. हे सगळं त्या ठिकाणी कार्य राम कार्य तो सांगू लागलेला आहे. झाले घोरांदरा रावण प्रधान आदि कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समार पुन्हा त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं गेलं. आणि युद्धामध्ये बलाढ्याने त्या ठिकाणी मृत्यू हुकडी पडले गेले. बाबा अरे हे वानरा तुला जे काही माहित नसेल, तुला काही विचारायचं असेल, होती संतांची भेटी सांगू सुखाची या गोष्टी. म्हणून बाबा तुला मी ही रामकथा आवडीनं सांगत आहे. बोला खवळला रावण घेऊनी ब्रह्मशक्ती आपण रे सुमित्राचे लक्षण शक्ती दारुण. त्या ठिकाणी राम रावणाचं युद्ध सुरू झालं गेला. आणि राजा रावणानं महादेवाची शंकराची सेवा केलेली आहे बरं का. आणि महादेवाला प्रसन्न करून घेतलं. तुम्हाला सगळ्यांना कथा माहित आहे. काय मागून मागावं महादेवाची बायको सुद्धा बाबांना मागितली होती पूर्वीच्या काळामध्ये. आणि म्हणून ती कथा रामायणामध्ये आहे. अरे बाबा राम रावणाचं युद्ध झालं गेला. ब्रह्मदेवाने ब्रह्मशक्ती दिली गेली. ज्यावेळेस जीवावर संकट येईल त्यावेळेस या शक्तीचा वापर करून रावणाला सांगितलं गेलं. आणि ती ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला त्या ठिकाणी हल्ली गेली, मारली गेली. लक्ष्मण घायल अवस्थेत पडला आणि त्याच्यासाठीच पट्ट्यामधले हनुमान बी आलेला आहे बरं का. अशी कथा ऐकून घेऊ लागलेला आहे. बरं गेली भूमिशी आत विकळता स्वामित्राशी पडिला चितिया शक्ती आलेली आहे. हृदयाच्या ठिकाणी शक्तीनं भेद केला माय आणि ती शक्ती पाथरामध्ये गेली. लक्ष्मण घायाळ अवस्थेमध्ये पडला गेला. आणि म्हणून केळामाला दुःख झालं गेलं. आणि अशी जर कथा उद्या दुपारपासून चालली तर आपण उठण कावं चहावरच्या येऊन देत म्हणेन की आपण नाही का काय उठायची. अशी अवस्था गोड कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. बोला सूर्यने पाउद्यासी मज तोरेशी जाण्यासे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या कार्याला तो सादर आहे. आपल्या कार्यासाठी तत्पर आहे. घेणवे जन्म याच्यासाठी देवा आणि तुझी जन्मसेवा साधावया. आपलं हित आपल्याला कळवा. आपण जन्माला आलोय कशासाठी. तसं हनुमंताच्या आठवणीमध्ये आलं गेलं. ही बाबा
2-4 दिवस जर कथा सांगतच राहिला आणि आपण जर ऐकतच राहिलो तर आपलं बाकीचं कार्य कसं व्हायचं? म्हणून सारासार विचार हरिपाठ थोडक्यात त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि विचारलं, महाराज आता मला माझ्या कामाला जायचं आहे. तो आठवणीवर आला म्हणजे सिद्धीवर आला गेला. हनुमानजी मनामध्ये विचार करू लागलेला आहे. घेऊन ये आणि त्याच्यासाठी मी आलेलो आहे. पण मधीची म्हणजे त्या ठिकाणी काम लागलं गेलं आणि याचा मी आता त्या ठिकाणी आपण अंदाज घेतला, ऐकलं गेलं. परंतु आपण कशासाठी आलेलो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ही गोष्ट माझ्या हनुमंताच्या आठवणीमध्ये आलेली आहे. बघा, विलंब करावं सर्वथा औषधी सांगाव्या समजता भास्कर उदया मज तत्वता जाण्याशे. हनुमंताने विचार केला. पूर्व दिशेला सूर्यनारायण भगवानच्या अगोदर यानंतरची सेवा बिरबल गुंजाल हे वाचण्याची सेवा करतील आणि हनुमंत माळी हे सांगण्याची सेवा करतील. तव दर्शने मुनिवरा सुखानुकोटी मद कपिंद्रा कृपासी बहुने सत्वरा मधुरा. आम्ही जातो महाराज कडविली तशी केली कटकट बळी काढली झालेली सेवा रामदेव चला मध्ये सांगितलेलं आहे. महाराज मी तुमची कथा त्या ठिकाणी ऐकायला आलेलो नाही तर भगवान प्रभू त्या ठिकाणी नामधारक सेवक आहे मनोजव वातात म्हणजे मला मुख्य श्रीराम प्रपदे त्या भगवंताला आहे. मी दिव्य आणि मला लवकर जायचं आहे असं मारून सजन ग्रहीचे उदाका अंतर पुनित होय देखा प्राप्त होय जरी अनाधिका ब्रह्म सुख देखा तो पावे. अशा प्रकारे अन्य हे पवित्र अन्य हे प्रब्रह्म आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवंता त्या ठिकाणी बा दुर्योधनाच्या घरी जाता देवाला दुर्योधनाच्या घरी घेऊन गेले. महाराज आता अन्न हे पवित्र अन्न आहे आणि अन्नाचा त्या ठिकाणी अभेद कधीही करू नये. अन्न म्हणून थोडस त्या ठिकाणी पाणी द्या, फळ द्या, त्याचा मी स्वीकार करेन. असा दोघांचा संवाद म्हणजेच काळनेमी आणि हनुमानजी या दोघांचा संवाद सुरू झाला गेला. दुसरी ही जोड वांगीचीच आहे. महाराज उत्कृष्ट त्या ठिकाणी सेवा करते. काय श्री सरस्वती मा श्री सद्गुरु रामचंद्राय श्री सांब सदाशिवाय मा शिविता सजन ग्रह चोदका अंतर कुंत होए देखा प्राप्त होए जरिया नादिका ब्रह्म सुख देख तो पावे आहे. सजनाचे घरचे अन्न घ्यावे बळेची मागोन नाही तरी आपण जीवन तरी मागावे. ओम नमो ज्ञात्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संस्कृत्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थ मते प्रकाश म्हणे निवृत्तीदा सावधारी तुमची. तर अशा प्रकारे असणार कथेचा अनुसंधान आहे. ग्रंथ करते एकनाथ माऊली असणारे कथा सांगू लागलेले आहेत. जे काही असणार एखादं सज्जनाचं घर असेल त्या सज्जनाच्या घरचं अन्न नाही त्यांना दिलं
तरी बळच मागून घ्यावं, नाही अन्न दिलं तरी पाणी तरी मागावं, असं म्हणजे असणार नाथमाऊली सांगू लागले. आलिया ग ब्रह्माद काय सज्जनांना पावती दे का, हे घडले का प्रत्यक्ष गोपाळ का वागा करितायो. मग म्हणजे असणार हे सज्जनाचं अंग या ठिकाणी असणार कोणाला मिळतं, ज्याच्या काही असणार भाग्यामध्ये आहे तेव्हाच मिळल्या जातं. कारण का जो काही असणारा देवादी देव जो काही असणारा हा सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव आहे, त्यालाही सज्जनाच्या गरजेचं अन्न मिळालं नाही, त्याच्यासाठी त्या ब्रह्मदेवाला म्हणजे असणारा अवतार धारण करावा लागला. आणि मग म्हणजे असणारा जो काही आमच्या गोपाळ कृष्णाला काला केला गेला आणि नंतर त्या ब्रह्मदेवाला अशा प्रकारचं सज्जनाचं अन्न खायला मिळायला गेलं, असं नाथमाऊली सांगू लागले. ते ग्रहण करावं, नाहीतरी पाणी तरी या ठिकाणी प्यावं, असं म्हणजे असणार कार्य या ठिकाणी चालले जातं. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या स्वामीच्या कार्यासाठी रामचंद्राच्या कार्यासाठी आलेलो आहेत. तर हा मनतोच आहे, हा एक साधू आहे, याचा ऐकावं असा विचार आमच्या हनुमानजीने केला. पुढे काय केलं, आणि काम करण्याच्या अगोदर जर का त्यानं पाणी पिल्या गेलं, अन्न ग्रहण केलं गेलं, तर म्हणजे असणार जर आपल्या स्वामीचं कार्य व्हायच्या अगोदर अन्न सेवन केलं गेलं तर त्याला नरकाला जावं लागतं, असा म्हणजे विचार. या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न कर्या फळा फळ भोजनाच्या उदरा लागी रे जाण उदक पावरे करिलो. मग म्हणजे असणार जर का म्हणजे असणार स्वामीचं कार्य होण्या अगोदर अन्न सेवन केलं गेलं, पाणी या ठिकाणी पिल्या गेलं, तर हे या ठिकाणी असणार बरं नाही, हे या ठिकाणी असणार करणं हे आपलं कर्तव्य नाही, अशा प्रकारचा विचार आमचा हनुमानजी करू लागले. कोण या कपीच्या वचनासे राक्षस सुकवला मानस अनयासे पागल रे मूळ विष्णू स्वरवर वरकाश्या प्राशितायो. मग म्हणजे असणार काही केलं गेलं, इकडे म्हणजे असणारा काळाने काय करू लागला, मनाच्या ठिकाणी म्हणजे असणार नाही काही बोलता सहज म्हणजे असणार या ठिकाणी जर का म्हणजे असणार गोळा दिल्यानंतर मरत आहे, मग त्याला विषयाची काही सुद्धा या ठिकाणी गरज नाही. सहज म्हणजे हे जर का या तलावामध्ये पाणी एकमेकाने पिल्या गेलं, सहज हनुमानजी मरण पावल्या जाईल, अशा प्रकारचा विचार काढणे निश्चय मानून या पूर्ण बोले कपीश वचन स्वामी कार्य न होता रे आग्रह आपण करून या ठिकाणी आपल्या स्वामीचं कार्य होईपर्यंत आपण अन्न ग्रहण या ठिकाणी करू नये,
मालकाच्या कामासाठी या ठिकाणी आलेला आहेस आणि तुला जर का तुझ्या मालकाचं काम पूर्ण करायचं असेल, मला म्हणले या ठिकाणी आश्रम आहे, आश्रमाच्या समोर म्हणजे असणारा सुंदर अशा प्रकारचा तलाव आहे आणि स्वच्छ अशा प्रकारचं त्या तलावामधलं म्हणजे असणार पाणी आहे असं काळ्याने बोलू लागला. हनुमान अत्यंत विश्वासी, कपट सर्वता नाही मानसी, मानलेले त्याच्या वचनाचे निज मानस्या सुखावला. मग म्हणजे असणार काय झालं गेलं, आमच्या हनुमंताच्या मनामध्ये असणार कसल्याही प्रकारचं या ठिकाणी मनामध्ये कपट नाही, निष्कपट अशा प्रकारच्या व्रतीचा असणारा आमचा हनुमानजी कायदेच असणार बोल ऐकले गेलं. ऐकल्यानंतर काय केलं बरं? साधो वचनी कल्प करी तो नर महान दुराचारी ये सन पावेन तो संसारी आचरी अतिनिंद्यो. ग्रंथकर्त्याने सांगितले गेलं जे काही असणार साधू सांगत्यार साधूच्या वचनाला नाही मान दिला गेला तो महान अशा प्रकारचा, तो दुराचारी आहे, महान अशा प्रकारचा, त्याच्यासारखा पापी कोणीच नाही असं म्हणजे असणार आणि बोलू नाही गेलं. ऐसा निश्चय करे बोल मानून या ऋषीचे वचना मग दृढ सरोवर लक्ष्मणा उदर पाना करवा. मग अशा प्रकारचा मनाच्या ठिकाणी विचार केला. साधूच्या वचनाचं उल्लंघन केल्यानंतर मोठाच पाप घडतंय म्हणून म्हणजे असणार या साधूनं सांगितलंय. म्हणून म्हणजे आमच्या हनुमानजीनं काय केलं गेलं, जे काही असणारा हा मायेविरोधी असणारा या काळजीने केलेला जो काही असणारा तलाव होता, जे काही असणारं पाणी होतं आणि तिकडे आमचा हनुमानजी चालला. पान हनुमंत हरवया गावदका हरिगताच्या पायी ते पायी तोरी दरेला. मग म्हणजे असणारं काय केलं गेलं, साधूच्या वचनाला मान आमच्या हनुमानजीला दिला गेला आणि नंतर म्हणजे असणार जे काही असणारा तलाव होता त्या तळ्यामधलं पाणी स्वच्छ पाहिलं गेलं. हनुमानजी पाण्याच्या जवळ गेले, पाण्यामध्ये जाऊन म्हणजे असणार पाणी पिणार. पाण्यामध्ये पाय आमच्या हनुमानजीचे होते, दक्षिण म्हणजे असणार उजव्या पायाला आमच्या हनुमानजीचे पुढे शापे सबळग्राही हनुमान धरला दक्षिण ये निगला वीरा पायी बहिणाही कोणाचे. मग म्हणजे असणार काय केलं गेलं, पाण्यामध्ये आमच्या हनुमानजी गेल्यानंतर म्हणजे असणार बऱ्याचशा दिवसांपासून म्हणजे असणार काय झालेले होते, याच्यामध्ये म्हणजे असणार एक स्वर्गातले अप्सरा म्हणजे असणार शापामुळं मगर भोगण्याच्या ठिकाणी राहिलेले होते आणि त्यांना काय केलं गेलं, आमच्या हनुमानजीच्या पायाला धरले गेलं. भावे निद्रा विरतयावरे श्रीराम हाता किंकर धमुष गिरे काळाचे प्रग्रह किंकरा काय तयापो. काय केलं गेलं, अशा प्रकारचा पाय हनुमानजीचा धरला गेला. कारण का जो काही असणारा काळाचा काळ आहे त्या काळाचा बाप तरी आला गेला तरी त्याला न भिणारे जात म्हणजे आमचा हनुमानजी. आणि मग पायाला धरल्यानंतर आमच्या हनुमानजीला काय केलं, श्रीराम नाम स्मरण कार पाया सोया सत्वा गळे पडलेले वेगवतर देवे शरीर मग म्हणजे असणारा काय केलं गेलं, ज्या काही असणारा मरीन आमच्या हनुमानजीच्या पायाला धरलेला होता
स्वरूप होतं ते
यानंतरची वाचण्याची सेवा विश्वनाथ जाधव पाचपिपळाकर व शिवाजी वारसकर सूचनाची सेवा करतील. कर जोडोनिया वंदन करण्या विनविया हनुमान मिळून मालिनी अप्सर दान स्वर्ग भूषण स्वदेश सोम प्रवेश समर महान करुण्या विचरता गगन भास्करे शोभनिया दान ऋष्याश्रमी विमान पाणी अशा प्रकारचा उद्धार झाला गेला आणि उद्धार झाल्यानंतर आकाश मार्गाला जाता जाता म्हणजे आपल्याला सांगून आलेले आहे की आपणारा मला ही अवस्था कशामुळे झाल्या गेली ही कथा म्हणजे ऐकणारा अप्सरा आमच्या हनुमानीला सांगून आलेला आहे. विमान आल्यानंतर म्हणजे ऐकणारा काही केल्या गेलं या सूर्यदेवानं म्हणजे ऐकणारा मला शाप दिला गेला कशामुळे या ठिकाणी ऐकणारा शाप दिला गेला या पुढे ऐकणारा बारसकर महाराज सुंदराच्या प्रकारची कथा सूर्य प्रवेश महान करोनी विचारता गगन भास्कर शोभुनिया जाण ऋष्याश्रमी विमान पाडिले ओम कालबिंद संयुक्तम नित्यम ध्यान्ते योगी जैवोंकाराय नमो नमः. असो कथेचा अनुसंधान इथपर्यंत आहे की प्रत्यक्ष या ठिकाणी असणारी अप्सरा आहे आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे तिने स्वतःच्या विमानाचं तेज आहे आणि ज्यावेळेला आकाशामध्ये भ्रमण करते त्यावेळेला सूर्यदेवाने विचार केला अरे कलिंगा भये वरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहवसी आपल्या तेजाप्रमाणे आपल्याला तेज आहे रागाला आणि त्या सूर्यदेवानं ऋषी महान तपस्वी जगामध्ये वरिष्ठ आणि त्यांच्या आश्रमावरती विमान पाडलं. अप्सरा ही आपली अद्भुत कथा प्रत्यक्ष हनुमंत या सांगते. मुनीश्वर क्रोधा चढले दुर्धर विचारशी पात्र पात्र कामाचार विचारशी विमान त्या ठिकाणी कोसळले प्रत्येक ऋषी मुनींना राग आला गेला. हे काय करतेस? अरे पात्र अपात्र या दोन गोष्टीचा विचार करावा लागतं. पाप्याला हाणू द्यावे पण पुण्यवंताला मारणं गव्हाबरोबर ते किडीही रगडतात ना. या पद्धतीनं कुठलाही विचार नाहीये. डायरेक्ट येऊन आश्रमावरती आहे आणि श्यामवाडीमध्ये ऋषी मंडळी काय बोलतात? महाग्रहा जैसा कोणी येऊनी जोमे दाटुनी कैसी आलीशी दावणी आश्रम लक्षणी पापिनी. आणि ती महान प्रमाणे या ठिकाणी कशी धावून आली आमचा हा पुण्य पावन तीर्थक्षेत्राला पुनीत झालेला आश्रम पाहिला आणि इथं या ठिकाणी आम्हाला झोपण्यासाठी आली. थोडा तरी मनामध्ये विचार करायला पाहिजे होता. ऋषी मुनी या ठिकाणी बोलत आहे ग्राहाचे गावासी ते तुम्हाग्राही वसी ऐशेशा पिले वेगेसी तेने ग्राहत्वासी पावले. आणि त्या ग्रहाप्रमाणे धावून आली आणि म्हणून आम्ही तुला शाप देत आहोत की प्रत्यक्ष तू या ठिकाणी बदल होशील अशा पद्धतीनं या महान ऋषीवर्यांना आणि त्या अप्सरेला शाप दिला. त्यासी होनी शरणांगत म्या प्रार्थिले ते म्हणत रवीसी म्या केले उदत दंड तदर्थ मज झाला. आणि त्याच टायमाला हृदयामध्ये प्रेमपूर्ण भाव निर्माण झाला. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे नामरूप. त्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष मी या ठिकाणी हात जोडले ऋषी महाराजांना नमन केला. अरे मीच त्या सूर्यनारायणाला उद्धटपणा केला का? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगण्याचे फळ संचिताचे उद्धटपणा केला आणि त्याच्यामुळं माझी अशी अवस्था आहे. साधू सिद्ध करीच्या
अशी कसता रोखडी. आणि या काही पुराणाच्या कथा नाहीये. हो का? हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले ते या जगात येतसे. अरे अनुभव आले अंगा आणि म्हणून सांगते ते साधू संत महापुरुषांना त्या ठिकाणी त्यांची जैन करताय. त्यांना खस्ता म्हणजे अंतकरण त्यांचं दुर्भिक्ष होत आहे. हृदयामध्ये कितीही सुखाचा आव आणला तरी संसार दुःखामुळे तो ही करेन विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरंग ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. ऋषी मंडळी तुम्ही संत बाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाढो. अरे संत महापुरुष ऋषी मंडळी उदार अंतकरणाचे असतात. ज्यांना प्रेम भावना आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता दासी सर्व आहे. लीनतेच्या स्वरामध्ये मी सांगितलं आणि त्या ऋषींच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. भावपूर्ण अंतकरणातून त्यांनी मला उशाप दिला की प्रत्यक्ष तुझा उद्धार भक्त राज मोठमणी हनुमंत रायाच्या हातोड होईला असा ती अप्सरा प्रत्यक्ष आपली कर्म कहाणी भक्त राज मोठमणी हनुमंताला सांगते आहे. जळवासी दर्शी कपीच्या पायाशी स्पर्श होता सजनाशी तेने उधरशी सतसंगे. आणि काय सांगावं तुला? अगं प्रत्यक्ष पाण्यामध्ये राहशील आणि पाण्यामध्ये राहून ज्यावेळेला आमच्या हनुमंत रायाची स्वारी त्या ठिकाणी येईल त्यावेळेला हनुमंताच्या पायाला स्पर्श करतील. अरे संतांच्या स्पर्शाला पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये विचार करण्यासाठी गोष्ट आहे. अरे संत जन रज लागता सहज वासनेचे बीज चढवली जाय. अरे कोणती वासना वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पण तेच सारी अंगे हरिरूप आणि रूप होशील तुझा उद्धार होईल. अशा पद्धतीनं या सर्वांची संसार तरती इतर शाप बापुडे काही न मुक्त होई जे सतसंगे. अरे म्हणूनच म्हटलेलं आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांना संतांचे संगती मनोभार जगती अकळावा श्रीपती येणे बनते. अरे त्या भगवंताच्या नामचिंतनाला प्रत्यक्ष ठिकाणी दुःखाचं हरण होत आहे. जर संतांची सेवा झाली सत्संग झाला नक्कीच मोक्षाला प्राप्त हो. अशा पद्धतीने होता ते पासून मी येत वर्ष आयुत आयुत होते मी तुझी वाट पाहत झाले निर्मुक्त तुझे निआजी. आणि त्यावेळेपासून मी आयुत वर्ष या ठिकाणी तुझी वाट पाहते. आयुत कशाला म्हणावं? अरण्य कांडामध्ये ज्यावेळेला वानर सेनेचं या ठिकाणी प्रत्यक्ष किती सेना आहे. खर्व निखर्व शंको निशंको पद्मा त्याच्या पुढं आयुत मास्तर लोकांना माहित असेल याचं गणित ठीक आहे. आयुत वर्षापर्यंत एकच आस मनामध्ये आहे. कधी तो असलेला प्रत्यक्ष भक्त राजा येईल आणि कधी माझा उद्धार होईल. काही मी उद्धार पाहिला काही कृपा करील नारायण असे सांगा तुम्ही संत जन विनविनी सरलीची आस त्या अप्सरेचं बोल आहे. मज नाही गा सर्वता म्हणून कळी काळा हाणून लाता जन्म मरणावस्था स्वरूपता पावलाय. आणि सांगितलं गेलं माझं या ठिकाणी आता प्रत्यक्ष जन्म मरणाची वार्ता नाहीये. काही काळाचे माते का जगा काळ खाय त्याचे माथा आणि दिला पाय. प्रत्यक्ष या ठिकाणी काळाची भीती कुणाला पाप्यांना आहे. अरे पण पुण्यवंत त्यांना भाग्यवंत नटे कीर्तनात सकळासी येते आहे अधिकारण कलियुगी उद्धार हरिचरणे. त्याच्यामुळं पुण्यवंताला काळाची भीती नाहीये. कळी काळा
लाता हळवंतात. आपुले निज सुख पाहिण निरोपावे सद्गुरु पायी आणि लागले सर्वई झाले उतराई भवश्रमा. आणि खरंच म्हटलेलं आहे सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाया ध्यानी. अरे जगामध्ये आपला आत्मसुख कशामध्ये आहे आणि त्या सुखाची पोच पावती फक्त सद्गुरूच्या पवित्र चरण कमलावरती सादर करावी याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी आहे. सद्गुरूची स्थिती ऐशी स्वयानुभवाने ज्या सुखाशी त्याची पावे शिष्याशी उन्हाधिकाशी न करोनी. आणि सद्गुरु अरे सत्य वस्तूचे दर्शन घडवितो त्यासी श्रीकृष्ण सद्गुरु मानतो. सद्गुरूची अवस्था काय आहे की प्रत्यक्ष या ठिकाणी ज्या सुखाचा अनुभव सद्गुरु घेत असतात आणि तेच सुख शिष्याला देतात का? कारण कृपा कटाक्षाने हारिले आपुल्या पदी पैसरिले उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्तीने होईया. म्हणजे त्याच्याकडे अपपर भाव नाहीये असं बोलतात. त्याच्या समस्त विद्वान पुत्र स्वामित्वे अंगीकारिता कैसे सद्गुरु सुख समस्त शिष्य क्रमित भावार्थे. आणि मग सद्गुरूचं महत्व विषय करत असताना प्रत्यक्ष आपली प्रिय पत्नी आहे, आपला भाऊ आहे, आपला मुलगा आहे. अरे हे तर आम्हाला प्रिय आहे, परंतु या ठिकाणी एखादा अनाथ आहे. अनाथाची माया ही सद्गुरू महापुरुष आहे आणि त्यांच्यामुळे त्यांनाही अनाथाला आपलंसं करतात. आणि जगामध्ये ज्याला कुणीच नाहीये त्याला भगवंत परमात्मा आहे का? वाक्यच आहे स्वामी समर्थांचं की प्रत्यक्ष भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मागे पुढे उभा राहे सांभाळित आणि या आघात निवाराया अशी अवस्था त्या शिष्याची आहे. माझ्या हात पक्षाची जाती पाहिण त्याने माऊली वाचून काही मुख पसरवणी सर्वही ग्रासाव गाही जेलित. अरे सांगितलेल्या ग्रंथकर्त्यांनी विषय केला हे सद्गुरू माऊली तुमच्या कृपेने माझ्या हृदयामध्ये प्रेमानंद ओसळून वाहतो आहे. अरे अजात पक्षाची जात कुणाला म्हणावं त्या पक्षाला पंख फुटलेले नाहीये. त्यांनी सहजवती तोडे करावं आणि ज्याने ते तोडे केल्यानंतर असं तोड या ठिकाणी त्यांना काही येतं काही खावं हे कळत नाहीये. परंतु त्याची माय कृपा कटाक्षाने पाहते आणि त्याच्या शरीराचं पाण्यानं पोषण होतं. तेही तशाची प्रेम त्याने विसरली आपुले खाणे सगळा बाळका देणे बाळका करणे वंचक. आणि त्या मायेचा गोडवा काय सांगावं. म्हणूनच म्हटलेले महाराज स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे ती माता धन्य कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयांचा हरिक वाटे देवा. ती माय सुद्धा काय करते भूक लागली आपल्याला त्याचा विसर पडतोय. पण आपले हंस बाळ आहे याला खायला द्यायसाठी अप्रत्यक्ष अवंचक होते आणि सर्वांगानं प्रेम त्या लहानशा बाळावरती करते. तसं ही सद्गुरू माऊली माझ्यावरती प्रेम करते अशा पद्धतीने वाटतात. हॅलो यानंतरची वाचनाची सेवा हे मुळे महाराज करतील. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. तोची माझा ईश्वर तोची माझा सद्गुरु
मददिनाचा उतारो केलाचा चार तुएका. आणि मग या ठिकाणी प्रत्यक्ष ग्रंथकर्त्यांनी विशेष भावना करायला सुरुवात केली. अरे तू माझा सद्गुरू आहे. पण सद्गुरू कुणाला म्हणावं? जगात आपल्याला माहित आहे, कोणी मंत्रगुरु, कोणी तंत्रगुरु, कोणी विद्यागुरु, कोणी अविद्यागुरु, परी मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. कळलं का? कारण अरे मंत्र देणारे गुरु आहे, तंत्र शिकवणारे गुरु आहे, पण मोक्ष देणारा तो फक्त सद्गुरू आहे. आणि सद्गुरू तू आहे ना, तोच माझा ईश्वर आहे. अरे प्रत्यक्ष आणि तोच माझा जीवनाला सुखाचं क्षम कल्याण देणार आहे. जीवनामध्ये कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, आपापसामध्ये कसा व्यवहार करावा, हे फक्त माझे सद्गुरू शिकवतात. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचुनी तत्वतात आनंदाई सोडवितात सत्यवार्ता आहे माझी. आणि या संसार रूपी रथामध्ये ज्यावेळेला मी भ्रमण करतोय त्यावेळेला माझ्या सद्गुरू शिवाय इथून कोणी सुटका करणार नाहीये. आई झटती मुलाचं कल्याण व्हावं, बाप झटतोय माझ्या मुलाला ऐश्वर्य मिळावं, पण सद्गुरू झटतात की या नरदेहातून त्याला मुक्त होता यावं. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तू आहे कलीने एके उतरिले ब्रह्मांड आणि ते पद सारखे रंगे कोण देखवी. मग बघा इथं सांगितलं तू एकाला अनंत ब्रह्मांडाचा उद्धार केला. कशाला म्हणा ब्रह्मांड? कधीतरी डोक्यामध्ये येते का? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक या तिन्हीला मिळून एक ब्रह्मांड म्हणायचं. इथं किती सांगितलं? अनंत, म्हणजे ज्याचं माप नाहीये. आणि म्हणूनच कालेच्या कीर्तनाला अभंग घेत असतात. अनंत ब्रह्मांडे जयाची या उदरी आणि तो हा बालक नंदा घरी, तो हा कृष्ण परमात्मा आहे, तोच माझा सद्गुरू आहे. जर अनंत ब्रह्मांडाचा उद्धार होत असेल, माझ्यासारख्या पावनाचा उद्धार करणं काय अशक्य आहे? अशा पद्धतीनं भवसागरी तारका जगी तू एक नायका. तुझ वाचुनी आणि का नदीचे देखती जगती. आणि या जगामध्ये आम्ही जन्माला आलो आहे, आम्हाला मारायचं आहे, परंतु क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू याची आठवण देणारा हे सद्गुरूराया तूच एक आहे. आणि बाकीच्यांचा विषय नाहीये. अरे झाडाला भूळ एक आहे, कळलं का? भूळ एक आहे. अरे फांद्या अनेक आहे, पानं अनेक आहे, फुलं अनेक आहे, पण प्रत्येकाचा आधार तो एक आहे. तसा माझा सद्गुरू या जीवनामधून उच्चतम अवस्था देण्यास समर्थ आहे. एका जनार्दना तिरंगा अन्न पांगोदिना मुके जे कोणी एक सत्वर आलिंगी. आणि मग शांती ब्रह्म पैठणीवासी सर्वश्रेष्ठ एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की प्रत्यक्ष या ठिकाणी जास्त सद्गुरूचं जे लाडका शिष्य आहे, अंधळा असेल, पांगळा असेल, मुका असेल, पण काय करतात? मोकम करोति वाचारम पंगो लंगते गिरीव यत्र पातमवंदे परमानंद माधवाय नमः. अरे मुक्याला घेर म्हणायला लावला, अरे पांगळा पर्वत चढायला लावला, अंधळ्याला भगवंताच्या त्या दृष्टी गुणातून जग दिसायला लावला. ती फक्त ताकद माझ्या सद्गुरूची आहे. नाम एक नामारूप वनाश्रम धर्म एका जगी जनार्दन एका नाम तारक त्रिजगती. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे भगवंताचं नाव एक आहे.
आपण म्हणतो ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, खंडोबा, अल्लाह, वाहेगुरु, वाण, किती नाव आहे? अरे अनंत नाव असली तरी ती एकमेव एक शक्ती आहे जिला या ठिकाणी आपण अनेक नावाने संबोधित करतो, परंतु नाव एक आहे, रूप एक आहे, पण बघत असताना चर्म दृष्टीने कधी दिसणार नाही, ज्ञान दृष्टीने दिसल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेला तुम्ही ज्ञान दृष्टीने पाहता त्या देवाचं तुम्हाला बरोबर आठवण होईल आणि त्याच्यामुळं जनी जनार्दन असा भगवंत एक आहे आणि तोच माझा सद्गुरू आहे. एका करुणी अक्षरा सांगू पाय पुढे चिन्हा सावधान परिसावे. या ठिकाणी असणारे शांतीब्रह्म पैठणवासी एकनाथ महाराज त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की अशा पद्धतीनं या ठिकाणी असणाऱ्या अप्सरेचा उद्धार झालेला आहे आणि आता इथून पुढची जी काही महान पवित्र रम्य रमणीय महान कथा आहे याचं चिन्ह काय आहे हे पुढे सांगता. जो सज्जनाचा स्वभाव पुरा दिना दयाळू चाटक घन अनाथाची देखता धन जेती लावून उतरवली. आणि सज्जन महापुरुषाचं लक्षण आहे. अरे ते जगामध्ये बघत असताना आपल्या संग बघत नाहीये. आपलं कसं आहे महाराज, आपला तो लहानसा भाव आणि दुसरे असलं तर ते कार्य आहे, पण इथं विषम भूमिका नाहीये, एक सम भूमिका आहे. कारण सम जन दृष्टी विठेवरी साजली आणि तिही मोठेवाड हयांतरी आणि म्हणजे अनाथ असतात. एखाद्याचं लहानसं बाळ उन्हामध्ये खेळत असू द्या, त्याला उचलून घ्यावं, प्रेमाला त्याला असतं दुग्ध पान करावं, हे सज्जनाचा पूर्ण स्वभाव आहे. गोड्या लागे निजा मानसे देवी दुनिया तो गोत्राची निंदोनियाची पुत्राची अनाथाची अर्पिता. गोड लागे जो खास मानसी, एखादा खास गोड लागला म्हणून आपण काय करतो, आपल्या लेकराला जोड भरवतो, पिंटू हा घास घे बर का, याला आपण पोटेपणा म्हणावं. पण ज्या वेळेला एखादा अनाथ लेकरू आहे आणि त्यावेळेला तोच घास त्यादोनिया सोबताशी आपल्या नात्यात त्याचा विचार करायचा नाहीये, पण जे काही अनाथ आहे त्यांच्या मुखामध्ये घालावं. ही ज्यांना कळतं त्यांना सद्गुरू म्हणतात आणि इथं संत श्रेष्ठ गावबा काका हे सांगतात की प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या घरी कितीतरी नाटक होते, पंडित होते, ब्रह्मभक्त होते, पण प्रत्येकाचा त्याग केला आणि मदसारख्या पामराच्या तोंडामध्ये रामायण रूपी घास घातला असं गावबा काका बोलतात. मी अनाथा बाबा दारिद्र्य होतो पीडिता का जनार्दनी येत केला सनातन जगती. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी जन्म मरणाच्या श्रंखलेमध्ये प्रत्यक्ष भाव या असणाऱ्या संसारामध्ये मी डुंबत होतो, परंतु मला माझ्या सद्गुरूनं या ब्रह्मज्ञान रूपी घास दिला आणि माझ्या जीवनाचा उद्धार केला अशा पद्धतीनं बोलता. झाले अकरा उतराना पुढे काळने निमराना एका जनार्दना चरणा गुण निरूपण उरले असे. आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्सरेचा उद्धार झालेला आहे. आता याच्या पुढच्या अध्यायामध्ये काळ नेहमीचं वर्धन होणार आहे आणि ती असलेली महान कथा सर्वांनी अत्यंत भक्तीपूर्वक अंतःकरणातून ऐकावी ही ग्रंथ करते या ठिकाणी विनंती करत आहे. स्वतेची बावडरा माने युद्ध काले काकाची काळात अक्षरा उतर नाम पंचबुद्धाय गोळा. भगवान
श्रीकांत पाटील शेलगाव